2023मध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ अजित पवार यांनी घेतली आणि राष्ट्रवादीचा शरद पवार यांना अलविदा करत त्यांनी स्वतंत्र गट स्थापन केला आणि सरकारमध्ये सहभागी झाले। इथून पुढचा काळ अजित पवार यांच्याकरता, शरद पवार यांच्याकरता अतिशय वेदनादायी आणि अतिशय संघर्षाचा अशा प्रकारचा हा कालखंड होता। पण याही कालखंडात अजित पवार यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या सोबत अतिशय नेटानं राजकीय वाटचाल पक्षाची पुढे नेली। अनेक मान्यवर, अनेक VVIP, महाराष्ट्रातले अनेक आमदार, विविध पक्षांचे प्रमुख नेते हे पवार कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी, अजित पवार यांना अखेरचं अभिवादन करण्यासाठी बारामतीत दाखल होत आहेत। आपण बारामतीतल्या बारामती मेडिकल कॉलेजच्या इथली ही दृश्य पाहतो आहोत। हजारोंच्या संख्येनं अजित पवार यांचे चाहते, कार्यकर्ते, बारामतीकर, महाराष्ट्रातली सर्वसामान्य जनता इथे उपस्थित आहे। हा अपघात इतका जबरदस्त होता की अपघातानंतर मोठे स्फोट झाले। सुरुवातीला एक आगीचा लोळ प्रचंड उठला आणि त्यानंतर आणखीन एक 2-3 छोटे छोटे स्फोटाचे आवाज स्थानिकांनी ऐकले। आपल्या परीनं स्थानिकांनी ही आग विझवण्याचा प्रयत्नही केला, मात्र आग इतकी प्रचंड होती की त्यावर आपल्याकडे असलेल्या तुटपुंज्या साधनांनी त्या आगीवर नियंत्रण मिळवणं हे स्थानिक नागरिकांच्याकरता अशक्य होतं। तरीही नागरिकांनी हातात मिळेल ते भांडं आणि पाणी घेऊन ही आग विझवण्याचा आपल्या परीने आटोकाट प्रयत्न केला, पण त्यात त्यांना फारसं यश आलं नाही। दरम्यान स्थानिकांनी ताबडतोब फोन करून विमानतळ प्राधिकरण आणि अग्निशमन दल, पोलीस यांना तातडीनं घटनास्थळी बोलवून घेतलं। हे संबंधित सर्व यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि मग मदत आणि बचाव कार्य सुरू झालं। पण आग एवढी भीषण होती की या विमान अपघातात कोणीही वाचू शकलं नाही। अजितदादा आपल्या अनोख्या अशा भाषण शैलीकरता विशेष लोकप्रिय होते। अत्यंत सडेतोड अशा प्रकारचं वागणं अजित पवार यांचं होतं। एखादी गोष्ट होत होता, सुरुवातीला वैमानिकाला एअरपोर्टची धावपट्टी नीट दिसत नव्हती, त्यावेळेला खालती उतरण्याच्या ऐवजी पुन्हा एकदा हवेत उड्डाण करण्याचा निर्णय वैमानिकानं घेतला। त्यांना गो अवे सांगण्यात आलं आणि पुन्हा एकदा जेव्हा प्रयत्न वैमानिकानं केला या धावपट्टीवर उतरण्याचा, त्यावेळेला मात्र जे घडू नको होतं तेच घडलं। आमच्या प्रतिनिधीने प्रत्यक्ष घटनास्थळावरनं आढावा घेतला, आपण पाहूयात। अजित पवार यांच्या विमानाचा आज सकाळी अपघात झाला। 8:50 हा अपघात झाला। ही बातमी ज्यावेळी मला समजली त्यावेळी महाराष्ट्रातील प्रत्येकालाच हा एक मोठा धक्का होता आणि मन सुन्न करणारी ही घटना होती। ज्यावेळी बातमी मला समजली त्यावेळी मी या गोजूबावी येथील या धावपट्टीवरती पोहोचलो। मी तुम्हाला दाखवतो की हीच ती धावपट्टी आहे ज्या धावपट्टीवर विमान लँडिंग होतं आणि मी सध्या गोजूबावीच्या या शेवटच्या टोकावरती आहे आणि इथून पाठीमागं हे जे तुम्ही बघताय ही धावपट्टी जी आहे ती जवळपास इथून पुढे 2 किलोमीटरची धावपट्टी आहे आणि हे विमान ज्यावेळी या ठिकाणी टेकअप होतं त्यावेळी इथून मग ते पुढे विमानतळावरती जातं आणि ते सुखरूप त्या ठिकाणी पोहोचतं। आज ज्यावेळी अजित पवार यांचं विमान या ठिकाणी आलं त्यावेळी मात्र या धावपट्टीवरती हे विमान लँडिंगच झालं नाही। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान नेमकं कुठे कोसळलं ती जागा मी तुम्हाला दाखवतो। ही ती गोजूबावीची पट्टी आहे, धावपट्टी, इथं विमान लँड होतं आणि मग ते आज या ठिकाणी न होता साईडला भरकटलं गेलं आणि ते नेमकं कुठं कोसळलं ते मी तुम्हाला दाखवतो। जवळपास या धावपट्टीपासून समोरच्या गोजूबावीच्या बाजूकडे म्हणजे 200 फुटापर्यंत पलीकडे धावपट्टी सोडून एका 150 फूट खोल खाडीमध्ये हे अजित पवार यांचं विमान सकाळी कोसळलं गेलं। हा अपघात एवढा मोठा भीषण होता
की त्या स्फोटामध्ये विमानात असलेले अजित पवारांसोबतचे इतर सहकारी यांचा जागीच मृत्यू झाला. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी या घटनेनं महाराष्ट्र हादरला गेला, कारण महाराष्ट्राच्या राजकारणातील एक उमदा नेता अशा पद्धतीनं जाईल याची अपेक्षा किंवा असं स्वप्नही महाराष्ट्राला पडलं नव्हतं. आता हेच ते ठिकाण आहे, ही गर्दी आपण पाहतोय की अनेक लोक हे ते स्पॉट हे ते ठिकाण पाहण्यासाठी येत आहेत की हे विमान नेमकं कुठं कोसळलं. तर ही ती जागा आहे. मी ज्या ठिकाणी उभा आहे ते माझं या ठिकाणचं अंतर आणि विमान कोसळलेली जागा हे जर बघितलं तर या दोन्हीच्या उंचीमध्ये जवळपास 150 फुटाचं अंतर आहे. ही धावपट्टी ज्यावेळी या धावपट्टीवरती विमान लँडिंग होतं ते आज सकाळी विमानामध्ये बिघाड झाला, विमानाने 2 गिरट्या घेतल्या आणि मग मात्र विमान खालच्या लेअरमध्ये आलं आणि ते धावपट्टीच्या एका बाजूच्या टोकाला घासलं गेलं असं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. आणि त्यानंतर हे विमान जे आहे ते खाली कोसळलं. हा अपघात किती मोठा होता ते आपण बघतोय की विमानाचं इंजिन एका बाजूला पडलंय, विमानाचं पुढचं तोंड एका बाजूला पडलंय, पत्रा जो आहे तो अक्षरशः वितळला गेलाय. आणि मग या ठिकाणी आगीचा भडका किती मोठा होता याचा अंदाज आपण या ठिकाणी लावू शकतो. आणि याच ठिकाणी हा जो ब्लास्ट झाला त्या ब्लास्टमध्ये विमानामध्ये असलेले सर्वच अजित पवारांसह सर्वच जागीच मृत्युमुखी पडले आणि त्यामुळं महाराष्ट्रावरती एक खूप मोठी शोककळा पसरलेली आहे. देवा राखुंडे, NDTV मराठी, बारामती. जशी ही विमान अपघाताची घटना समजली तशी राष्ट्रवादी काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते बारामतीत दाखल झाले. अजित पवारांचे हजारो चाहते बारामतीत दाखल झाले. आपल्या दादाचा अपघात नेमका कुठं आणि कसा झाला हे पाहण्यासाठी ही उसळलेली या कार्यकर्त्यांची अतोट गर्दी तुम्ही पाहात. पोलीस प्रशासन या ठिकाणी या सर्व गर्दीला कंट्रोल करण्याचं काम करत आहे. सकाळपासून ही माणसं हा अपघात नेमका कसा घडला ते आपल्या डोळ्यांनी पाहतायत आणि एकच चिंता व्यक्त करतायत की दादाचं असं अपघाती निघून जाणं खरंच वेदनादायी आहे आणि दुःखद आहे. या ठिकाणी डू नॉट क्रॉस अशी एक खून पोलिसांनी केली, म्हणजे ही एक पिवळी रेषा आखलेली आहे. या रेषेपासून आता पोलीस या अपघात स्थळापर्यंत किंवा या विमानापर्यंत कोणालाही जाऊन देत नाही. तिथं जाण्यास आता मज्जाव करण्यात आलाय. काही वेळापूर्वीच महाराष्ट्राची फॉरेन्सिक जी टीम आहे लॅब ती या ठिकाणी पोहोचली होती आणि त्या टीमनं या ठिकाणचे काही तपासणीही केलेली आहे. आणि या तपासणीनुसार आता त्यांचं जे काही पुढचं काम आहे, या अपघाताची कारणं आहेत ते शोधण्याचं जे काम आहे ते सुरू आहे. देवा राखुंडे, NDTV मराठी, बारामती. आणि आत्ताच्या घडीची ही मोठी ताजी दृश्य बघतोय. ड्रोन दृश्य आहेत, ज्या अपघाताच्या स्थळी गर्दी जमलेली आहे तिथली ड्रोन दृश्य आहेत. स्वप्नील शिंदे यांच्या सौजन्यानं ही दृश्य आपल्याला मिळालेली आहेत. ड्रोनच्या माध्यमातून परिसर नेमका पहा कशा पद्धतीने तिथं अपघात झाला आणि परिसराचा अंदाज आपल्याला या दृश्यांमधून येतोय. त्याचबरोबर ही हॉस्पिटलच्या बाहेरची गर्दी सुद्धा आपण बघतोय. हॉस्पिटलच्या आसपास सुद्धा मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे आणि ज्या ठिकाणी अपघात झाला होता त्या अपघात स्थळी सुद्धा अजूनही गर्दी आहेत. अजित पवारांचे शेकडो समर्थक अपघात स्थळी अजूनही हजर आहेत. तर दुसरीकडे हॉस्पिटलच्या शेजारी सुद्धा हजारोंच्या संख्येनं समर्थकांची उपस्थिती दिसते. काही वेळापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पवार कुटुंबियांची भेट घेतली. त्यावेळची ही दृश्य शोकाकुल असलेल्या सुनेत्रा पवार आणि त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे या सुद्धा दिसत आहेत. त्यांच्याशी चर्चा करताना मुख्यमंत्री दिसत आहेत. काही मुद्द्यांची माहिती देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पवार कुटुंबियांना देताना दिसत आहेत.